कोकणातील 4 जिल्ह्यातील गावे सिडको प्राधिकरणाला देण्याचे ठरवण्यात आले आहे। त्यामुळे या पट्ट्यात असणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका यांच्यावर सिडकोचे नियंत्रण येणार आहे व यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे अस्तित्व संपेल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला होता। आता या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असे गैरसमज पसरवले जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। आजची पत्रकार परिषद एक 3-4 महत्त्वाच्या कोकणाशी निगडीत असलेल्या विषयांवर आहे। त्याच्यामधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे सिडको, म्हणजे त्याच्यामध्ये काल काहीतरी पॉलिटिकली देखील GR जाळण्याचं फार कर्तृत्ववान काही लोकांनी काम केलं। पण पहिला तो GR समजून घेतला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचे होणारे परिणाम समजून घेतले पाहिजेत। आणि जो गैरसमज पसरवला जातोय तो लोकसभेची निवडणूक आलेली आहे म्हणून हा गैरसमज पसरवला जातोय। त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे कायम म्हणतो की आपल्याकडे कोस्टल रोड होणार आहे, सागरी महामार्ग होणार आहे, तर सागरी महामार्ग करत असताना त्याच्या आजूबाजूची गावंही विकसित झाली पाहिजे। यासाठी DPR करण्याचं काम कुणी करावं यासाठी ती एजन्सी नेमली गेलेली आहे। ती आता सिडकोनं करावं की MSRDCनं करावं की MMRDAनं करावं हा भाग वेगळा आहे। परंतु जे काय सांगितलं जाते की जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकार काढून घेतलेले आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून घेतलेले आहेत, नगरपंचायत, नगरपालिकांचे अधिकार काढून घेतलेले आहेत, असं काही झालेलं नाही। हा DPR बनवत असताना सगळे अधिकार जे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत हे सगळे अबाधित आहेत। त्याच्यामुळे त्या परमिशनसाठी सिडकोकडे भविष्यामध्ये जर एजन्सी बदलली तर MSRDCकडे किंवा MMRDAकडे जाण्याची अजिबात आवश्यकता नाही। जी प्रोसिजर आज चालू आहे ती उद्या पण तशीच राहणार आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर वादंग निर्माण करणं, गैरसमज पसरवणं, उगाचच आपल्याला त्याच्यातली फार माहिती आहे असं दाखवणं हे काही योग्य नाही। विरोधकांनी याचा बाऊ करू नये। 100% आहे त्या प्राधिकरणाकडेच NOC देण्याचे किंवा प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अधिकार राहतील। जो कोस्टल हायवे आहे आणि कोस्टल हायवेच्या बाजूला नवीन काही जर टाउनशिप डेव्हलप करायची असेल किंवा नवीन शहरं विकसित करायची असतील तर त्याचा पहिला प्लॅन केला जातोय। फक्त प्लॅन करून त्याच्यामध्ये किती स्क्वेअर किलोमीटर ही किनारपट्टी आहे तर 720 किलोमीटर आपल्याकडे आहे। आता 720 किलोमीटर किनारपट्टी आहे की 800 किलोमीटर किनारपट्टी आहे की 740 किलोमीटर किनारपट्टी आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे। कारण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे असं आपण कायमस्वरूपी म्हणत आलेलो आहोत, परंतु 720 किलोमीटरचा तो आहे की जास्त आहे हे तपासलं पाहिजे। त्याच्यासाठी काही यंत्रणा असली पाहिजे आणि ती यंत्रणा स्थापन करत असताना कुठेही प्राधिकरणाचे अधिकार, म्हणजे जी आता जिल्हाधिकारी प्राधिकरण असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, याचे कुठेही अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत। ते सगळे अबाधित राहिलेले आहेत आणि त्याचा गैरसमज दूर करण्याचा GR जो आहे तो आज किंवा उद्या पब्लिश होईल। काल रात्री 12 वाजता त्या GR काढण्याच्या फाईलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांची सही झालेली आहे। त्याच्यामुळे कोकणवासियांनी निश्चिंत राहावं, कोणाच्याही गैरसमजाला बळी पडू नये। सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कोकणचे काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। आणि म्हणून कोकणाची काळजी आहे म्हणून सागरी विद्यापीठ जे देशातलं पहिलं होतंय ते देखील रत्नागिरीमध्ये जाहीर झालेलं आहे। शासकीय विधी विद्यालय हे देखील मी आपल्याला 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, ते देखील रत्नागिरीमध्ये आता होतंय। कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारं कृषी महाविद्यालय हे देखील रत्नागिरी तालुक्यामध्ये होतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण आंबा बोर्ड तयार केलेला आहे, आपण काजू बोर्ड तयार केलेला आहे, तसंच फणसाचं पीक देखील फार मोठ्या पद्धतीनं कोकणामध्ये आहे आणि फणसावर रिसर्च करणारं रिसर्च सेंटर हे देखील रत्नागिरीमध्ये होण्याला मंजुरी मिळालेली आहे। त्याचा GR देखील आचारसंहितेच्या अगोदर निघेल। आणि म्हणून मला असं वाटतं की उगाचच एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही। रत्नागिरीच्या SD स्टँडच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द दिलेला होता की MIDC मार्फत ते काम सुरू केलं जाईल। काम सुरू झालंय आणि 15 ऑगस्टच्या अगोदर ते काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता की सिडको प्राधिकरणाकडे काही परमिशनसाठी गेलेला आहे, त्या सिडको प्राधिकरण आता जिल्ह्याच्या RP मध्ये ढवळाढवळ करणार आहे, जिल्ह्याच्या विकासामध्ये ढवळाढवळ करणार आहे, असं काही नाही। पूर्वी जसं होतं तशीच यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।